कसला जबरदस्त सीन दिसायला लागलाय। तर मंडळी आहे तिथं, शिंदोळे आहेत, तुम्हाला दाखवतो मी। हे पाहू शकता, तिथं घड आहे त्याचा, आणि हे पिकल्यानंतर खूप छान लागतंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज वाघानं वाघाचं काम केलंय, कारण आज वाघ घरी नाही तर थोडं बाहेर आलाय फिरण्यासाठी, म्हणूनच आजचा ब्लॉग खूप मस्त असणार आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे जे काय दाखवणार आहे ते माझ्या गावाच्याच अवतीभोवतीच आहे, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा नैसर्गिक वातावरणातला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला मग, आपला थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर मंडळी, आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि मी घरापासून थोडं लांब आलोय। चला म्हणलं, आज काही काम वगैरे नाही म्हणून बाहेर जाऊन थोडं व्हिडिओ तरी शूट करावा म्हणून बाहेर आलोय। तर वातावरण पाहू शकता, एकदम सुंदर दिसायला लागले, आणि इथं जरा म्हणजे जंगल टाईप वातावरण आहे, झाडं वगैरे जास्त आहेत, आणि इथंच आमच्या गावातल्या सरकारी म्हणजे पाण्याची विहीर आहे प्यायची। तर त्या साईडचे हे झाडं वगैरे आहेत, आणि जरा वारं पण सुटलं आहे, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये आवाज खरखर येत असणार आहे। तर हे तुम्हाला मी साईडचं वातावरण दाखवतो। इकडं शेतं वगैरे आहेत लोकांचे, ह्याच्यात काही पेरलं नाही, बऱ्याच लोकांनी पेरले पण काही लोकांनी पेरलं नाही आमच्या इकडे। तर हे पाहू शकता, किती छान असं म्हणजे व्ह्यू दिसायला लागला आहे। तर मी तुम्हाला आमची विहीर वगैरे दाखवणार आहे पुढं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत ते इथं, ज्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ कंप्लीट नक्की बघा। तर चला, मी आता विहिरीकडं जातो आणि तिथं जाऊन तुम्हाला विहीर दाखवतो। तर हे इथंच विहीर आहे, तर मी चाललो आहे विहिरीपाशी। आणि विहिरीच्या वरतीच एक महादेवाचं मंदिर पण आहे। या विहीर भरल्यानंतर ह्या इथं पाणी येतंय पूर्ण, इथून म्हणजे हांड्यानं कळशीनं वगैरे इथून पाणी प्यायला घेऊन जातात लोक, पण ते आता विहीर भरली नाही त्याच्यामुळं पाणी आलं नाही अजून वरी। तर इथून बघा इथे विहीर, तर हे पाहू शकता, ही आहे आमची सरकारी विहीर, आणि हिच्यात हे पाणी आहे। इथून हे पाणी गावात जातंय वरी टाकीमध्ये, आणि तिथून पुन्हा नळाला सुटतंय सकाळी आणि संध्याकाळी। त्याचा काही टायमिंग फिक्स नाही, पण केव्हा बी सोडतात। तर ही विहीर आहे सरकारी, खूप जुनी विहीर आहे ही, आम्ही लहान लहान होतो त्याच्या आधीपासून आहे बांधलेली। आणि विहिरीवरून हे असं दृश्य दिसतंय साईडचं। इथं सागाचं ते झाड आहे, पहिलं इथं एक मोठं जांभळीचं झाड होतं, ते आता तोडलंय। आणि हे मोटरचा ते डब्बा आहे, ह्याच्यामध्ये ह्या विहिरीची मोटर वगैरे चालू करायचं सगळी सिस्टीम इथं होती। आणि जे वरती शिखर दिसतंय ते श्री दत्त मंदिर आहे। आमच्या गावाच्या साईडला 2-3 मंदिर आहेत। तर मंडळी, ही विहीर म्हणजे आता ह्या विहिरीचं पाणी काय म्हणजे टाकीमध्ये जात नाही, दुसरी नवीन विहीर पाडलेली आहे गावाच्या पलीकडल्या साईडला, त्या विहिरीचं पाणी सध्या गावाला प्यायला आहे। त्या विहिरीचं पाणी कधी कधी सुटतंय, आणि एक तंडा आहे, त्या तंड्याला पण जातंय। तर अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत, मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं एक शिंदोळीचं झाड आहे, म्हणजे खारका टाईप असतंय। पहिलं इथं एक मोठं झाड होतं त्याचं, ते तोडून टाकले आता त्याचंच बी पडून इथं आलंय झाड, ते मी तुम्हाला दाखवतो।
तर ही विहीर जुन्यातली आहे, पूर्ण दगडी बांधकाम आहे. आताच्या विहिरी नवीन सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधकाम होते आताच्या विहिरीचे. तर या इथं एक ते झाड आहे, दाखवतो तुम्हाला. पण त्याला काहीच राहिलं नाही, सगळा झाडा झालाय त्याचा. आणि आतमध्ये भुयारासारखं झालंय. कसला जबरदस्त सीन दिसायला लागलाय. तर मंडळी आहे तिथं, शिंदोळे आहेत, तुम्हाला दाखवतो मी. हे पाहू शकता, तिथं घड आहे त्याचा. आणि हे पिकल्यानंतर खूप छान लागतंय. आम्ही पहिले लहान असताना खूप खायला यायचं हे. ह्याचे काटे खूप म्हणजे टोचायला लागलेत, तरी पण बघतो निघतंय का. तर हे पाहू शकता असलं. हे पिकल्यानंतर खारकावणी लागतंय. आणि आता सध्या ह्याची चव तुरट लागायची आहे. हे पिकल्यानंतर खूप भारी लागतंय. पाहू शकता कसली घडं लागलीत जबरदस्त. तर चला आता इथून खूप काटे मोडलेत मला त्याचे. तर मंडळी, ह्याचं झाड पहिलं एक इथं होतं ह्या शेतामध्ये. ते झाड तोडून टाकलं आणि आता त्याच्याच बिया तिथं झाड उगवलंय. त्याचं खूप जास्त लागलीत, पण पिकलं नाही अजून. जरा ह्याची चव तुरट आहे. हे पिकल्यानंतर खारकीसारखं लागतंय आणि खूप गोड पण लागतंय. तर तुमच्या इकडं ह्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, तसं आमच्या गावच्या बाजूनं सगळ्या विहिरी आहेत. विहिरीला खूप जास्त पाणी पण आहे, पण गावात जरा 8-10 दिवस पाणी सुटत नाही. आता त्याच्यात लाईटीचा प्रॉब्लेम असू शकतोय थोडाफार. पण गावाला चारी बाजूनं पाण्याचे स्रोत जास्त आहेत. 2-3 तळी आहेत, 10-15 विहिरी असत्या गावाच्या साईडनं. पण लाईटीमुळं गावात पाणी सुटत नाही. आता ते प्रॉब्लेम वरून असल्यानंतर कोण काय करणार आहे. तरी पण चला, तुम्हाला अजून 1-2 विहिरी दाखवतो. आता आलोय तसं सगळा ब्लॉग हा तुम्हाला पूर्ण दाखवतोच. फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पाहू शकता, पावसानं सगळे झाडं हिरवेगार, गुलतुरे बिलतुरे. परत हे निरगिलीचे झाड आहेत साईडनं. हिसू बाबळ वगैरे सर्व काही हिरवंगार झालाय. निसर्ग एकदम असा छान फुललाय आणि खूप छान असं म्हणजे एकदम वातावरण तयार झालेलं आहे. त्याच्यातच वारं पण खूप सुटलंय. तर आता इथं एक विहीर आहे. इथं 2-3 विहिरी आहेत इथं, पण त्या शेतकऱ्यांच्या आहेत.
हे बघा इथं पाणी, रस्ता थोडा दगडाचा आहे. तर तिथं एक बांधलेली विहीर आहे, पाहू शकता. आणि हे इथं एक डबकाड आणि इथं एक विहीर आहे. आमच्या गावात जर कधी पाणी नाही सुटलं तर आम्ही ह्या विहिरीचं पाणी घेऊन जातो प्यायला, कारण ह्या विहिरीचं पाणी खूप चांगलं असतं प्यायला आणि स्वच्छ पण असतं. आता सध्या झाडाचा पाला ते पडल्यामुळं तुम्हाला थोडं घाण वाटत असणार आहे, पण विहिरीचं पाणी हा खूप चांगलं आहे. चला तुम्हाला ती पण विहीर दाखवतो. तर मंडळी, माझी हाईट जरा कमी आहे, त्याच्यामुळं वरून काही मला दिसणार नाही. हो काही पाहू शकता, अशा प्रकारे पाणी आहे. तर आता जवळपास दुपारचे 4 वाजलेत आणि मी इकडे फिरायला लागलो एकटाच. सोबत माझ्या मित्र आले, ते पण कुठे गेलेत की ते. बाकी हे इथं एक उंबराचं झाड आहे, उंबरं लागलेत त्याला, कच्ची आहेत. तर चला आता वापस निघूया. चला आता जाऊया घरी, कारण खूप गरमी व्हायला लागली आता. इथं काय वारं बिरं काही लाग नाही, चारी बाजूनं झाडं आणि सगळा म्हणजे कोंडवाडा झालाय. जरा भयानक गरमी व्हायली. आभाळ आलंय पण वारच खूप सुटलंय. पाऊस काही येत नाही आणि पावसाची म्हणजे काही गॅरंटी पण नाही येईल म्हणून. तर चला आता निघूया घरी. तर घरी जायला तर हे रस्ता आहे, पण मी ह्या रस्त्यानं जाणार इकडून मधून. तर ही खारकी बोर आहे लावणीची, हिला लय भारी बोरं लागतात. पण आता काही बोराचं सीझन नाही, आता सीझन जांभळीचा आहे. जांभूळ होती ती इथं तोडून टाकली. तर चला हळूहळू आपण आता निघूया घराकडं. इकडं रस्त्याने सीताफळीचे झाडं वगैरे, येड्या बाबळी सुबाबळी आहेत, जे आम्ही तुम्हाला आता पुढं दाखवणारच आहे. तर मंडळी, रस्ता जरा खूप काट्याचा आहे, अडचणाचा पण आहे. आणि हे इथं एक वाघाट्याचा वेल आहे. वाघाटे तुम्ही कधी खाली असतील तर तुम्हाला माहिती होईल वाघाटे काय कशाला म्हणतात काय नाही ते. आता ह्याला वाघाटे लागायला चालू होते ह्या याला. आणि हे वाघाट्याची भाजी एकादशी सोडायला खाल्ली जाते. तर चला, माझे मित्र आलते इकडे शेळ्या चाराय, पण ते कुठं लपून बसलीत की मला काही दिसेना तिकडे. तर सीताफळीच्या झाडाला फुलं लागलीत. सीताफळीचं फुल दाखवायचं का तुम्हाला? हो का, हे बघा कसल्या भारी कळ्या लागल्यात. आणि इथं एक छोटं सीताफळ पण लागले. तर बरेच इथं झाडं आहेत ज्यांची मला नावं माहिती नाहीत, आणि माहिती करून पण काय करायचं आपल्याला, म्हणजे आपण थोडंच आयुर्वेदिक औषध वगैरे त्याचं तयार करणार आहोत.
जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला दाखवलीत. तर आता आलो मी गावाकडे जायच्या मेन रस्त्याला. हे दिसायलेला रस्ता नाही, हे JCBनं रस्ता केला आहे. मेन रस्ता हे आहे आणि इथून जवळपास अर्धा किलोमीटर गाव पुढं आहे. आणि ह्याच रस्त्यानं आमच्या गावात पाणी सुटलं नाही की आम्ही इथून खाली जातो आणि आता तुम्हाला दाखवलेलं त्या विहिरीचं पाणी घेऊन वर येतो गावाकडं. म्हणजे तर वातावरण शांत आहे, ऊन नाही काय नाही, फक्त वारं सुटलं आहे आणि जरा गरमी व्हायली. गरमी पण मी चालल्यामुळं व्हायली, नाही तर वारं खूप छान सुटलं. तर मंडळी चालतंय, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.